नमस्कार श्रोते हो. मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रस्तुत यशाची गुरुकिल्ली या कार्यक्रमामध्ये मी मिलिंद गाडगे आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. काही ब्रँड असे असतात की अनेक दशकं ते ग्राहकांच्या मनात ठसलेले असतात. हे शक्य होतं ते केवळ उत्कृष्ट दर्जाची गुणवत्ता राखल्यामुळे. आज आपल्याबरोबर आहेत विको लॅबोरेटरीचे संचालक संजीव पेंढारकर. नमस्कार संजीव सर. नमस्कार. आपलं या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो. संजीव सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आपण शिक्षण का प्रॅक्टिकल नॉलेज यापैकी नेमकं कशाला जास्त महत्त्व देता? माझ्या दृष्टीने शिक्षण आणि प्रॅक्टिकल नॉलेज ही दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. वेरॅज जेव्हा आपल्याला उद्योजक बनायचं असतं तेव्हा टेक्निकल नॉलेज व्यतिरिक्त आपल्याला काही सॉफ्ट स्किल्स ज्याला आपण म्हणतो ती डेव्हलप करणं महत्त्वाचं असतं. म्हणजे जे इंटरपर्सनल रिलेशन्स किंवा बिहेवियर येतं, जेव्हा लोकांशी आपल्याला इंटरॅक्शनसाठी जे स्किल्स वापरायला लागतात त्याला सॉफ्ट स्किल्स म्हणतात. बरोबर. म्हणजे आपण बरेच वेळा उत्तर देण्याच्या दृष्टीने आपण ऐकतो, पण आपण दुसऱ्याला समजावून घ्यायच्या दृष्टीने ऐकत नाही. जर पहिले आपण दुसऱ्याला नीट प्रकारे समजावून घेतलं पेशंट हिअरिंगनी, तर आपला ग्राहक असू दे किंवा कोणी डीलर असू दे, तर त्याला आपण समर्पक उत्तर देऊ शकतो. आणि टेक्निकल नॉलेज असेल किंवा आपल्याला अकॅडमिक्समध्ये आपलं एज्युकेशन असेल तर आपल्याला बघायचा पर्स्पेक्टिव्ह बदलतो. म्हणून उद्योगाच्या दृष्टीने टेक्निकल नॉलेज ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल नॉलेज हे दोन्ही महत्त्वाचं आहे. संजीव सर, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की तरुण उद्योजकाने भांडवलाशिवाय उद्योग कसा करावा याबाबत आपण जरा काही सांगितलं तर बरं होईल. भांडवल तुमच्याकडे आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही. याचं कारण असं की एखाद्या माणसाजवळ प्रचंड भांडवल असेल पण त्याला उद्योगातला जर का काही अनुभव नसेल तर त्याचं भांडवल हे त्याचा अनुभव घेण्यातच सगळं वेस्ट होईल. बरं. आणि जेव्हा तो ॲक्च्युली शिकेल तेव्हा त्याच्याकडे काहीच भांडवल राहणार नाही. तर नवीन उद्योजकांनी मला त्यांना एक सल्ला असा आहे की ज्या क्षेत्राची आपल्याला आवड आहे त्याचं साधारण कमीत कमी एक 4-5 वर्ष कुठेतरी जॉब करावा. आता हा जॉब करत असताना आपण तो ओनर म्हणून जॉब करावा. जेव्हा आपण ओनर म्हणून सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज घेतो आणि जरी आपण आपल्या चुका झाल्या तरी दुसऱ्याच्या पैशाने आपण चुका करतो, त्यामुळे आपलं भांडवल खर्च होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गरज अशी आहे की तुमच्याकडे उत्तम प्रकारे प्लॅन पाहिजे. असंच असेल तर आजकालच्या काळात भांडवल जमा करायची किंवा असायची गरज नाही. तुम्ही अदर पीपल्स टाइम, अदर पीपल्स मनी आणि अदर पीपल्स स्किल या 3 गोष्टी जर डोळ्यासमोर ठेवून ते युटिलाइज केलं तर तुम्ही निश्चितच उद्योगधंदा मोठा करू शकता. तुमच्या आयडियांनी कौशल्यांनी भरभराटी येऊ शकतो. बरोबर. मला वाटतं संजीव सरांनी भविष्यात उद्योजक होताना नोकरी करताना सुद्धा काय जाणीवा ठेवाव्यात याबाबत अतिशय मोलाच्या सूचना आपल्या सगळ्यांना केलेल्या आहेत. आता संजीव सर, कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आपण वळतोय आणि माझा प्रश्न असा आहे की यशाची गुरुकिल्ली म्हणून तुम्ही नवीन व्यावसायिकांना काय सांगाल? यशाच्या गुरुकिल्लीबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक माणूस हा यशस्वी होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला काय अचीव करायचं आहे, म्हणजे त्याचं गोल काय आहेत हे महत्त्वाची आहेत. बरोबर. जसं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की गिव्ह मी अ स्टॉक क्लार्क विथ अ गोल अँड आय विल मेक हिस्ट्री, अँड गिव्ह मी अ पर्सन विदाउट अ गोल अँड आय विल सी दॅट ही बिकम स्टॉक क्लार्क. म्हणजे काय की तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते गोल तुम्ही पेपरवर लिहिलं पाहिजेत. दिवसातनं 2दा ते गोल वाचलं पाहिजेत. आपण राईट ट्रॅकवर आहे की नाही आपल्याला कळतं. यासाठी आपण जरूर मिरॅकल मॅन मॉरिस गुडमनचं बुक वाचावं की व्हिज्युअलायझेशनचे इफेक्ट्स किती मिरॅक्युलस आहेत हे तुम्हाला त्याच्यावरनं कळेल. संजीव सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि नवीन उद्योजकांना अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.